ते हात जोडून उभे होते, जणू त्यांनी मुलगी जन्माला घालून मोठा गुन्हा केला होता. पण समोर उभे असलेल्या माणसावर याचा काही परिणाम होत नव्हता. शर्माजी, तुम्हाला आधीच सांगितले होते की बुलेट बाईक दिल्याशिवाय लग्न होणार नाही, तर तुम्ही बाईकची व्यवस्था का केली नाही? पण चौधरी साहेब, तुम्ही हे आम्हाला काल सांगितलं आहे. मग इतक्या लवकर आम्ही बाईकची व्यवस्था कशी करणार? परंतु तुम्ही काळजी करू नका, लग्न होऊ द्या, मग आम्ही बाईकही देऊ. शर्माजी, आम्ही एवढे मूर्ख नाही. आजच बाईक द्या, नाहीतर 8 दिवसांनी होणारे हे लग्न मोडले म्हणून समजा. चौधरी साहेब, असं करू नका. जर हे लग्न मोडलं तर उद्या माझ्या मुलीशी कोणीच लग्न करणार नाही. शर्माजी खूप गयावया करू लागली, पण चौधरीवर याचा काही परिणाम झाला नाही. गावकऱ्यांनीही त्यांना खूप समजावलं, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी शर्माजींच्या डोळ्यांसमोर वारंवार त्यांची मुलगी निशाचा निष्पाप चेहरा येत होता. लग्न तुटल्याने ते फार अस्वस्थ झाले होते. या चिंता त्यांना भोवू लागल्या आणि त्यांना चक्कर आली. ते खाली पडणारच होते. तेवढेच चौधरीजींचे शेजारी तिवारीजींनी त्यांना सावरले. त्यानंतर तिवारीजींनी शर्माजी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांना आपल्या घरी नेले. घरात गेल्यावर त्यांनी शर्माजींना सोफ्यावर बसवले आणि आपला मुलगा प्रभाकरला आवाज दिला. त्यावेळी प्रभाकर आपल्या खोलीत अभ्यास करत होता. वडिलांचा आवाज ऐकून तो खाली आला. समोर आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला अस्वस्थ पाहून तो धावत किचनमध्ये गेला आणि पाणी घेऊन आला. तिवारीजी शर्माजींना धीर देत म्हटले, तुम्ही काळजी करू नका, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. यावर शर्माजी म्हणाले, मी काळजी कशी करू नको? 8 दिवसांनी माझ्या मुलीचं लग्न होणार होतं आणि आज तिचं लग्न मोडलं आहे. आता माझी काय इज्जत राहील? मी लोकांना काय उत्तर देऊ? कोण माझ्या मुलीशी लग्न करेल? शर्माजी, तुम्ही चिंता करू नका. निदान तुम्ही तुमच्या मुलीला त्या लोभी लोकांच्या तावडीतून वाचवलं. जे लोक आज तुमच्या मुलीपेक्षा हुंडीला जास्त महत्त्व देत आहे, ते उद्या तिचा व्यवस्थित सांभाळ करतील का? यावर शर्माजींकडे काहीच उत्तर नव्हतं. ते विचार करत होते. तितक्यात त्यांचं लक्ष समोर उभे असलेल्या प्रभाकरवर गेलं. मग ते तिवारीजींना म्हणाले, आता ही समस्या फक्त तुम्ही सोडू शकता. जर तुम्ही इच्छित असाल तर माझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल होईल आणि माझी प्रतिष्ठाही वाचेल. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी माझ्या मुलीचं लग्न तुमचा मुलगा प्रभाकरशी लावून देण्यास तयार आहे. तिवारीजी थोडे आश्चर्यचकित होत म्हणाले, शर्माजी, प्रभाकर शिक्षण घेत आहे. त्याला अजून नोकरी नाही. मी नुकतंच माझ्या लहान मुलीचं लग्न केलं आहे आणि इतक्या लवकर माझ्या मुलाचं लग्न कसं करू? आणि माझ्या मुलाला नोकरी नसताना मी त्याचं लग्न कसं लावून देऊ शकतो? हे खरं आहे की आमच्याकडे भरपूर जमीन आहे, शेतीही चांगली आहे, पण संसारासाठी पैशांची गरज पडतेच ना. असं म्हणू नका तिवारीजी. मला तुमचा मुलगा प्रभाकर माझ्या मुलीसाठी खूप आवडला आहे. जरी आज त्याच्याकडे नोकरी नसेल, परंतु उद्या नक्कीच लागेल. जर तुमचा मुलगा मेहनती असेल तर त्याला चांगली नोकरी मिळणारच. पण जर माझ्या मुलीचं लग्न झालं नाही तर कदाचित तिचं लग्न कधीच होणार नाही आणि तिच्यामुळे माझ्या लहान मुलीचंही लग्न होणार नाही. आता माझी प्रतिष्ठा वाचवायची जबाबदारी तुमची आहे. यावर तिवारीजी म्हणाले, ठीक आहे, जर तुम्ही एवढं म्हणत असाल तर मी माझा मुलगा प्रभाकरचीही सहमती घेतो. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला विचारले, प्रभाकर, तुला या नात्याबद्दल काही अडचण तर नाही ना? अशा प्रकारे अचानक तुझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. तुला काही दबाव वाटत असेल तर तू निर्धास्त सांग. जर तुला हे लग्न नको असेल तर काही हरकत नाही, पण जर तू तयार असशील तर माझ्या आणि शर्मांच्या प्रतिष्ठेला उंचावा मिळेल. प्रभाकर म्हणाला, बाबा, जर तुम्हाला यासाठी काही आक्षेप नसेल तर मग मलाही या नात्यात काहीच अडचण नाही. हो, हे खरं आहे की हे लग्न खूप घाईगडबडीत ठरत आहे, पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन की शर्माजींच्या मुलीला नेहमी आनंदी ठेवू शकेल. प्रभाकर एक 25 वर्ष तरुण होता.
ज्याने नुकतीच दिल्लीत सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली होती आणि लवकरच त्याचा निकाल लागणार होता. दिसायला तो थोडा सावळा होता, पण त्याचे धारदार चेहऱ्याचे भाव त्याला अत्यंत देखणा बनवत होते. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की अशा प्रकारे अचानक त्याच्या लग्नाची चर्चा होईल आणि 8 दिवसांनी त्याचे लग्नही होईल. तिवारीजी म्हणाले, शर्माजी, तुम्ही एकदा या लग्नासाठी तुमच्या मुलीचीही सहमती घ्यावी अशी माझी इच्छा आहे. हे पहा, माझ्या मुलीने आधीच त्यांना ओळखलं होतं, पण मी त्या लोभी लोकांना ओळखू शकलो नाही. मी घरी जाऊन निशा आणि तिच्या आईला हे कळवतो व तिची सहमती घेतो. त्यांनी भावूक होऊन तिवारीजींचे हात धरले आणि म्हणाले, मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तुमच्यामुळे माझी प्रतिष्ठा आणि माझी पगडी शाबूत राहिली. तिवारीजी लगेच म्हणाले, शर्माजी, अशा गोष्टी बोलू नका. एक मुलीच्या वडिलांची प्रतिष्ठा काय असते हे मला चांगलं माहीत आहे, कारण मी स्वतः 2 मुलींचा बाप आहे आणि त्यांचा विवाह करताना माझ्याही मनात वेगवेगळे प्रश्न आले होते. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे घरी जा आणि मुलीवर कसलाही दबाव न टाकता तिचे म्हणणे कळवा. दोघांनी हात जोडून एकमेकांचा निरोप घेतला आणि शर्माजी आपल्या घरी निघून गेले. घरी गेल्यावर शर्माजींनी घडलेला सर्व प्रकार निशा व तिच्या आईला सांगितला. निशानेही या नात्याला आपली सहमती दर्शवली, कारण तिच्या वडिलांनी या लग्नासाठी खूप पैसा खर्च केला होता. सर्व तयारी झाली होती. जर तिने या नात्याला नकार दिला असता तर वडिलांचा पैसा तर गेलाच असता, पण त्यांची इतके दिवसांची कमवली इज्जत मातीत मिसळली असती. त्यानंतर शर्माजींनी लगेच तिवारीजींना फोन करून सांगितले की माझी मुलगी या नात्यासाठी तयार आहे. तिवारीजींनी आपल्या मुलाला म्हटले, प्रभाकर, जा तुझ्या आईला घेऊन ये. तिला सांग की आजच तातडीने घरी बोलवलं आहे. प्रभाकरची आई सुधाजी आपल्या माहेरी गेल्या होत्या. वडिलांचा आदेश मिळताच प्रभाकर त्यांना घ्यायला गेला आणि साधारण 1.5 तासांनी त्यांना घेऊन घरी आला. सुधाजींचे माहेर जवळच असलेल्या शेजारच्या गावात होते. त्यांनी ही बातमी ऐकली आणि त्या देखील आश्चर्यचकित झाल्या. मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी काय काय स्वप्न पाहिली होती आणि तुम्ही अचानक त्याचं लग्न करायला निघाले आहात. तिवारीजी त्यांना समजावत म्हणाले, आपल्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपल्यालाही 2 मुली आहेत. जर त्यांच्याबरोबर असं काही घडलं असतं तर आपण ते सहन करू शकलो असतो का? जर आपण आज या मुलीला मदत केली नाही तर उद्या आपल्या मुलींच्या बाबतीतही असं होऊ शकतं. आपल्या पतीच्या शब्दांनी प्रभावित होऊन सुधाजी म्हणाल्या, ठीक आहे, जर तुम्हाला वाटतं की हा नातेसंबंध योग्य आहे तर मला काही हरकत नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. तिवारीजी त्यांच्याकडे बघून म्हणाले, धन्यवाद. तू नेहमीच माझ्यासोबत राहिली आहेस आणि आजही माझी साथ देऊन सिद्ध केलंस की तू माझी खरी जीवनसाथी आहेस. आता आजपासूनच आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीला लाग आणि येणाऱ्या सुनेच्या स्वागताची तयारी कर. पुढचे 2-3 दिवस दोन्ही कुटुंबियांचे खूप धावपळीत गेले. निशा रात्री जेवण करत असताना तेव्हा तिची एक मैत्रीण पूजा धावत आली आणि म्हणाली, मेहंदीवाली आली आहे, लवकर जेवण करून घे. त्यानंतर निशाने पटकन जेवण करून घेतले आणि ती मेहंदी काढायला बसली. मेहंदी काढणाऱ्या मुलीने तिला विचारले, अच्छा, सांग बघू, होणाऱ्या जिजाजींचे नाव काय आहे? निशाने हलके हसत उत्तर दिले, प्रभाकर. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा झोपेतून उठली तेव्हा तिने आपले हात पाहिले. मेहंदीचा रंग खूप गडद झाला होता आणि सुंदर डिझाईनच्या मधोमध प्रभाकरचे नाव चमकत होते. ते पाहून निशा हलकीशी हसली. तिच्या मनात प्रभाकरसाठी आदरभाव निर्माण झाला. लग्नघरात आनंदाचे वातावरण होते. नाचगाणी सुरू होती. निशा आपल्या काही मैत्रिणींसोबत ब्युटी पार्लरला गेली. इकडे तिवारीजींच्या घरी गडबड सुरू होती. प्रभाकरच्या दोन्ही बहिणीसुद्धा त्यांच्या माहेरी आल्या होत्या. अचानक भावाचे लग्न ठरल्याचे ऐकून त्या चकित झाल्या, पण त्यांनी आपल्या आईवडिलांच्या निर्णयाचा आदर केला आणि तयारीत मदत करू लागल्या. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. नवीन वहिनी कशी असेल?
ती आईवडिलांची काळजी घेईल का? पण तरीही त्यांनी लग्नाच्या तयारीत उत्साहाने भाग घेतला आणि तो दिवसही आला. तिवारीजी म्हणाले, अंजना, रचनाला सांग की पटापट तयार व्हा, आपल्याला निघायचे आहे. जितक्या लवकर घोडचढाई होईल तितक्या लवकर वरात रामगडला पोहोचेल. अंजना म्हणाली, बाबा, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. सर्व तयारी झाली आहे. प्रभाकरही तयार आहे. मी त्याला बोलावून आणते. त्यानंतर अंजना वरच्या खोलीत गेली. भावाला पाहून ती प्रेमाने म्हणाली, माझा भाऊ किती छान दिसतोय. देव तुला प्रत्येक वाईट नजरेपासून वाचवो. मी कधीही विचार केला नव्हता की इतक्या लवकर तुला नवरदेव बनलेले पाहीन. पण असो, देवाच्या इच्छेनुसार घडते. मी फक्त एवढीच प्रार्थना करेन की तू आणि निशा आयुष्यभर आनंदी राहा. यावर प्रभाकर म्हणाला, ताई, मला माहीत आहे की तुझी आणि रचनाची किती इच्छा होती की तुम्ही तुमच्या पसंतीने माझ्यासाठी मुलगी शोधताल. पण मी काय करू? बाबा आणि शर्माजींनी अचानक माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आणि परिस्थिती पाहता मी तो स्वीकारला. शेवटी हा कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न होता. काही हरकत नाही रे. आम्ही दोघी बहिणी तुझ्या निर्णयात तुझ्यासोबत आहोत आणि आनंदी आहोत. चल, आता खाली चल. बाबा तुला बोलवत आहेत. घोडचढाईची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आता माझा भाऊ घोड्यावर बसेल आणि लवकरच आपल्या बहिणीला घरी आणेल. मग आम्ही लवकर आत्या होऊ. अगं दीदी, तू पण. एवढं बोलून प्रभाकर थोडं लाजला आणि हसत हसत खोलीबाहेर निघून गेला. तिकडे शर्माजी खूप आनंदी होते. निशांच्या कुटुंबियांसह सगळे नातेवाईक वराड स्वागताच्या तयारीत मग्न होते. जेव्हापासून सगळ्यांना खरी परिस्थिती समजली होती तेव्हापासून ते तिवारीजी आणि त्यांचा मुलगा प्रभाकरला पाहण्यासाठी उत्सुक होते. सगळे अतिशय आनंदी होते. आज निशा खूपच सुंदर दिसत होती. नववधूच्या पोशाखात तिचे रूप अजूनच खुलून आले होते. आज ती जणू स्वर्गातील अप्सरेसारखी दिसत होती. लाल रंगाच्या साडीत तिचा गोरापान रंग अजूनच उजळला होता. तिच्या मैत्रिणी तिला गमती चिडवत होत्या आणि ती फक्त हसून त्यांचं बोलणं ऐकत होती. तेव्हा तिची एक मैत्रीण धावत आली आणि म्हणाली, निशा, आमचे होणारे जिजाजी आले आहेत. बाहेरून नाचगाणे आणि डीजेचा आवाज ऐकू येत होता. निशाच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. तिच्या कुटुंबियांनी तिवारीजी आणि प्रभाकर व सगळ्या वराडाचे स्वागत केले. प्रभाकर निशाच्या घराच्या दरवाजापाशी उभा होता. तिलक लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. निशाच्या मावस बहिणीने प्रभाकरचे नाक पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अंजना हसत म्हणाली, नाही नाही, माझा भाऊ आपले नाक खाली करणार नाही. हे ऐकून सगळे हसू लागले. निशाची मावस बहीणही हसून म्हणाली, आम्हालाही आमची जिजूची नाक कधीच खाली होऊ द्यायची नाही. असं म्हणत तिने हसतच प्रभाकरचं स्वागत केलं. स्टेज सजवला होता. प्रभाकर तिथे बसून निशाची वाट पाहत होता. इकडे निशा खोलीत बसून विचार करत होती. माहीत नाही प्रभाकर कसे दिसतात. वरमालेचा वेळ झाला तेव्हा नववधू बनलेली निशा हळूहळू जिन्यावरून खाली उतरत होती. ती खूप सावधगिरीने पावले टाकत होती. स्टेजवर बसलेल्या प्रभाकरच्या नजरेला जसे निशाचे पहिले दर्शन झाले तो त्या क्षणात हरवून गेला. त्याची नजर निशावरून हटत नव्हती. निशा स्टेजजवळ येताच प्रभाकरने तिच्या पुढे हात केला. निशानेही संकोच न करता त्याचा हात धरला आणि हळूहळू स्टेजवर चढली. तेव्हाच फोटोग्राफर म्हणाला, सर, मॅडम, एक फोटोसाठी पोज द्या. निशा आणि प्रभाकरने फोटोग्राफरकडे पाहिले आणि हलके स्मितहास्य देत पोज दिली. वरमालेची विधी सुरू झाली. आधी निशाने प्रभाकरच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर प्रभाकरने निशाच्या गळ्यात वरमाला घातली. पण निशा अजूनही प्रभाकरच्या डोळ्यात बघायला संकोच करत होती. तिच्या पापण्या लाजेने खाली झुकल्या होत्या. फोटोग्राफर पुन्हा म्हणाला, सर, मॅडम, एकमेकांकडे पहा. निशा आणि प्रभाकरने जसे एकमेकांकडे पाहिलं तसे त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं आणि लगेचच त्यांनी खाली नजर झुकवली. आता सगळे नातेवाईक आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर येऊ लागले. त्यानंतर फेऱ्यांची वेळ झाली. पंडितजींनी प्रभाकरला आणि निशाला मंडपात बोलवले आणि मंत्रोच्चार सुरू झाले. काही वेळाने
बाकीच्या सगळ्या विधी पार पडल्या. जेव्हा प्रभाकरने निशाच्या भांगेत सिंदूर भरला आणि गळ्यात मंगळसूत्रे घातली, तेव्हा पंडितजी म्हणाले, आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी झाला आहात. हा विवाह संपूर्ण झाला आहे. आता मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. दोघांनी एक एक करून मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. निशाची आई आणि तिची लहान बहीण रडत होती. तेव्हाच प्रभाकरची मोठी बहीण अंजना हसत म्हणाली, पाठवणीला अजून तर बराच वेळ आहे. तोपर्यंत तुमच्या मुलीशी भरपूर गप्पा मारा. मग मात्र आम्ही आमच्या बहिणीला घेऊन जाऊ. अंजनाचे बोलणे ऐकून निशाची आई हलक्यासे हसल्या. त्यांना समाधान होते की निशा एका चांगल्या घरात जात आहे. निशा विचार करत होती, हे घर जिथे मी 21 वर्ष घालवली, तेच घर उद्यापासून माझ्यासाठी परकं होणार आहे. आज नंतर जेव्हा मी या घरात येईल तेव्हा केवळ पाहुणी म्हणून येईल. हे विचार करताच तिच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले. तेव्हाच तिची लहान बहीण धावत आली आणि तिला मिठी मारून रडू लागली, दीदी, मी तुझ्याशिवाय कशी राहणार? मी तुला खूप मिस करेन. आता निशालाही रडू कोसळले. तिने आपल्या लहान बहिणीला घट्ट मिठी मारली. इतक्यात तिची लहान नणंद रचना तिच्याजवळ आली. तिने निशाला रडताना पाहिले आणि तिला म्हणाली, निशा, तू काही काळजी करू नकोस. जेव्हा मन होईल तेव्हा दादाला सांग, तो तुला माहेरी सोडवेल. जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा मीही तुझ्यासारखीच खूप दुःखी होते की मी माझ्या आईवडिलांना सोडून त्या अनोळखी घरात कशी राहू शकेन. त्यामुळे मी समजू शकते की या क्षणी तुझ्या मनात काय विचार चालले असतील. पण ते घरही आता तुझेच आहे, त्यामुळे तू रडू नकोस. तिने निशा आणि तिच्या लहान बहिणीचे अश्रू पुसले आणि म्हणाली, दोघी बहिणी जर असेच रडत राहिल्या तर रामगडमध्ये पूर येईल. आणि ती मोठ्याने हसली. हे पाहून दोघी बहिणी हसल्या. निशाला हे पाहून समाधान वाटले की तिची छोटी नणंदही तिच्या बहिणीसारखी हसतमुख आणि मजेशीर स्वभावाची आहे. त्यानंतर पाठवणीची वेळ झाली. निशा रडतच तिची आई आणि बहिणींना मिठी मारत होती. तिचे वडीलही तिला मिठी मारताना रडू लागले. ती म्हणाली, बाबा, मी तुमच्याशिवाय कशी राहू? निशाचे वडील तिला सावरत गाडीपर्यंत घेऊन गेले आणि प्रभाकरला म्हणाले, प्रभाकर, मी माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या स्वाधीन करतोय. तिची नेहमी काळजी घे. त्यानंतर त्यांनी हात जोडून तिवारीजींना विनंती केली, तिवारीजी, माझी मुलगी अजून खूप लहान आहे. त्यामुळे तिच्याकडून काही चूक झाली तर तिला आपल्या मुलीप्रमाणे माफ करा. तिवारीजी म्हणाले, शर्माजी, तुम्हाला असं काही म्हणण्याची गरज नाही. निशा आजपासून आमची मुलगीच आहे आणि नेहमीच ती आमची मुलगी राहील, हे मी तुम्हाला वचन देतो. त्यानंतर दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. गाडीत निशाला प्रभाकरच्या शेजारी बसवण्यात आले आणि अंजना समोरच्या सीटवर जाऊन बसली. प्रभाकरने पाहिले की निशा अजूनही रडत होती. खूप रडल्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावरील मेकअपही खराब झाला होता. प्रभाकर, जो आत्तापर्यंत शांत बसला होता, तो निशाच्या दिशेने रुमाल पुढे करत म्हणाला, हे घे, अश्रू पुस. त्याने हे अगदी हळू आवाजात म्हटले, कारण त्याची बहीण अंजना समोरच्या सीटवर बसलेली होती. पण अंजनाला त्याचा मंद आवाजसुद्धा ऐकू गेला आणि ती गुपचूप हसली. जसजसे निशाचे सासर जवळ येत होते तसतसे तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तिला काहीच कळत नव्हते पुढे तिच्या आयुष्यात काय होईल. गाडी थांबताच निशा आणि प्रभाकर खाली उतरले. घराच्या उंबरठ्यावर तिची सासू आणि काही शेजारच्या स्त्रिया तिच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. डोक्यावर पदर घेत निशाने उंबरठ्यावर पाऊल टाकले. तिच्या सासूने तिची आणि प्रभाकरची नजर काढली आणि बाकीच्या विधी पार पडल्या. ते झाल्यावर प्रभाकर आणि निशा घरात आले. दुसऱ्या दिवशी अजून काही विधी होणार होत्या, त्यामुळे प्रभाकर आपल्या खोलीत निघून गेला. निशाला तिच्या सासूदाजी आणि शेजारच्या स्त्रियांनी आपल्या बाजूला बसवले. गावच्या परंपरेनुसार नवीन सोन्याच्या स्वागतीसाठी गाणी गायली जात होती. गावातील बायका निशाच्या भोवती बसल्या होत्या आणि तिला निहाळत होत्या. काहींनी तर या संधीचा फायदा घेत तिचे मुखदर्शनसुद्धा करून घेतले. त्यापैकी एक जमुना काकी म्हणाल्या, अगं सुधा, तुझे नशीब उजळले ग, तुला परीसारखी सून मिळाली. सुधाजी देखील हसत त्यांना म्हणाल्या, हो ग, खरंच
ही अचानक झालेली लग्नाची घडामोड पाहून सुधा यांच्याही मनात गोंधळ होता. पण निशाला पाहून त्यांनाही प्रभाकरचे भाग्य चांगले असल्याचा आनंद वाटत होता. शेवटी निशा दिसायला सुंदर होतीच. तेवढ्यात गावातील काही स्त्रिया म्हणाल्या, सून सुंदर आहे, पण तिचा आवाजही ऐकूया. काय म्हणतेस ग निशा, एखादं नाव तरी घे. सर्वांच्या आग्रहावर निशाने लादत एक सुंदर नाव घेतले आणि बाकीच्या बायकांनीही नाव घ्यायला सुरुवात केली. निशा सुंदर दिसण्याबरोबरच तिचा आवाजही गोड होता. त्यानंतर अंजना निशाला तिच्या खोलीत घेऊन गेली. निशा आत येताच प्रभाकर खोलीतून बाहेर पडला आणि आपल्या मित्रांसोबत गप्पा मारू लागला. त्याच्या वडिलांनी त्याला हाक मारली. ते दुसऱ्या दिवशीच्या रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त होते. हा समारंभ तिवारीजींच्या त्या नातेवाईकांसाठी आयोजित केला होता, जे अचानक झालेल्या या लग्नाला हजर राहू शकले नव्हते. प्रभाकरने विचारले, बाबा सगळी तयारी झाली का? हो बाळा, तू काही काळजी करू नकोस. मी आणि सुधीर, अंजनाचा नवरा मिळून सगळी तयारी पूर्ण केली आहे. आता तू जाऊन आराम कर. ठीक आहे बाबा, असं म्हणत प्रभाकरही झोपायला निघून गेला. घरातील इतर सगळे आता झोपले होते, कारण उद्या सकाळी त्यांना रिसेप्शनसाठी तयारी करायची होती. निशा पलंगावर बसली होती. अंजनाने तिच्यासाठी कपडे काढून दिले आणि म्हणाली, निशा कपडे बदलून घे, तू खूप थकली आहेस. पण निशा तशीच बसून होती. ती फक्त खोलीच्या भिंतीकडे एकटक पाहत होती आणि विचार करत होती की पुढे काय होईल. तेव्हाच प्रभाकर खोलीत आला. निशा थोडी सावरून बसली. तिच्या हृदयाचे ठोके खूप जोरात वाढले होते. प्रभाकर खोलीतून कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेला. काही वेळानंतर तो बाहेर आला. तेव्हा त्याने पाहिले की निशा तशीच शांतपणे बसलेली आहे. त्याने हळू आवाजात विचारले, तू अजूनही तशीच बसली आहेस का? हे कपडे खूप जड असतील, तू कपडे बदलून घे. निशाने काही न बोलता कपडे उचलले आणि बाथरूमकडे निघाली. ती आंघोळ करून व सुटसुटीत कपडे घालून बाहेर आली. तेव्हा तिने पाहिले की प्रभाकर पलंगाच्या एका बाजूला झोपला होता. निशा पलंगाच्या काठाशी उभी राहून विचार करत होती. तिला हे खूप विचित्र वाटत होते. तेव्हाच प्रभाकर डोळे बंद ठेवतच शांतपणे म्हणाला, तू थकली आहेस, आराम कर. मी इथे झोपतो, तू त्या बाजूला झोप. निशाने थोड्या वेळाने विचारले, तुम्ही या लग्नाने आनंदी आहात का? प्रभाकरने थोडा वेळ शांत राहून उत्तर दिले, दुःखी होण्यासारखं काहीच नाही, पण आपल्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तेव्हाच आपण आपल्या नात्याची योग्य सुरुवात करू शकू. आता तू आराम कर, कारण उद्या रिसेप्शन आहे आणि तो दिवसही आजच्यासारखाच व्यस्त असेल. शिवाय मी पाहिलंय की तुझ्या डोळ्यांवर थकव्याची छाया आहे. असं म्हणत तो हलकसा हसला. निशाही मंद स्मितहास्य करत पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपली आणि खोलीतील दिवा बंद केला. थोड्याच वेळात दोघंही गाढ झोपून गेले. पुढच्या दिवशी सकाळी सगळेच रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त होते. कार्यक्रम संध्याकाळी होता, पण घरात उत्साहाचं वातावरण होतं. निशा तर अगदी लवकर उठली होती आणि तयार होऊन खोलीत शांत बसली होती. अनेक स्त्रिया तिला पाहण्यासाठी येत होत्या आणि सुधा यांचे कौतुक करत होत्या. थोड्या वेळाने सुधाजी निशाकडे एक साडी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, ही साडी मी माझ्या लग्नात नेसली होती आणि मला नेहमीच वाटायचं की माझी सूनही हीच साडी नेसेल. आज तुझं रिसेप्शन आहे. ही साडी जरा जुनी झाली आहे, पण यामध्ये माझ्या भावना आहेत. खूप प्रेमाने मी ही साडी फक्त माझ्या सुनेसाठी जपून ठेवली होती. निशा साडी घेत म्हणाली, आई आज मी हीच साडी नेसेन. सुधा यांनी आनंदाने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि हसत तिथून निघून गेल्या. संध्याकाळी रिसेप्शन समारंभ गावातील एका मोठ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळ होतात नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने येऊ लागले. निशा आणि प्रभाकरही तिथे पोहोचले. स्टेज सुंदर सजवला होता आणि त्या दोघांना तिथे बसवण्यात आले. सर्वजण त्यांना आशीर्वाद देत होते. निशाची ओटी भरण्यात आली आणि मोठ्या सन्मानाने तिचे स्वागत करण्यात आलं. निशाने आपल्या सासूने दिलेली साडी नेसली होती, त्यामुळे ती अधिक सुंदर दिसत होती. प्रभाकर तिला पाहतच राहिला. तोही आज खूप देखणा दिसत होता. सर्व नातेवाईक आणि गावकरी त्यांची जोडी पाहून आनंदित झाले.
निशाचे लग्न आधी ज्या मुलाशी ठरले होते त्याच्या कुटुंबातील काही सदस्यही समारंभात आले होते. तिवारीजींना गावात कोणाशीही कटुता ठेवायची नव्हती, म्हणून त्यांनी या कुटुंबाला देखील आमंत्रित केले होते. त्या मुलाचे नाव रोहित होतं. त्याचे आई वडील आले नव्हते, पण त्याचे काका काकू आणि चुलत बहीण आले होते. त्यांनी निशाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले की रोहितच्या वडिलांनी जर त्यावेळी हुंड्यासाठी हट्ट केला नसता तर आज निशा त्यांच्या घरची सून असती. गावातील काही स्त्रिया याबद्दल कुजबुज करत होत्या की जर त्यांनी लालच केला नसता तर निशा आज त्यांच्या घरची लक्ष्मी असती. काही वेळाने समारंभ संपन्न झाला आणि सगळे घरी परतले. निशा आणि प्रभाकरही खूप थकले होते, म्हणून ते घरी गेल्यावर खोलीत जाऊन लगेच झोपून गेले. दुसऱ्या दिवशी निशा आणि प्रभाकर पग फेऱ्याच्या विधीसाठी निशाच्या माहेरी गेले. अंजली आणि सुधीरही आपल्या घरी परत गेले होते. घरात फक्त रचना आणि तिचे पती होते. तेही 2 दिवसात निघणार होते. निशा आणि प्रभाकर जेव्हा तिच्या माहेरी पोचले तेव्हा तिथे प्रभाकरचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. आता तो त्यांचा जावई झाला होता, त्यामुळे सगळे त्याचं खूप आदराने स्वागत करत होते. निशाच्या बहिणींनी त्याच्यासोबत थोडा विनोद करण्याचे ठरवले. त्यांनी मातीच्या मिठाया बनवून त्यावर बदाम काजू लावून सुंदर सजवल्या. जणू त्या हुबेहूब चॉकलेटच्या बर्फीसारखेच वाटत होत्या. थोड्या वेळाने जेव्हा निशाचे वडील घराबाहेर गेले तेव्हा तिची धाकटी बहीण प्रभाकरजवळ आली आणि गमतीने म्हणाली, जिजाजी हे घ्या, खास तुमच्यासाठी मिठाई बनवली आहे. प्रभाकरने मिठाई पाहिली. ती मिठाई इतकी सुंदर दिसत होती की त्याला जराही शंका आली नाही की त्या खऱ्या मिठाई नाही. प्रभाकरने हसत हसत प्लेटमधून मिठाई उचलली आणि म्हणाला, अच्छा सालीसाहेबा, हे तुम्ही बनवले आहे? मग आम्ही नक्कीच खाणार. जसे त्याने मिठाई तोंडात टाकली तसे त्याच्या तोंडात मातीचा स्वाद आला. त्याने ताबडतोब थुंकली आणि बाहेर जाऊन तो गुळणा करू लागला. छाया हसत म्हणाली, जिजाजी तुम्हाला मेहुणीच्या हातच्या मिठाया कशा वाटल्या? प्रभाकरने हसून उत्तर दिले, सालीसाहेबा, एक ना एक दिवस नक्की आम्ही याचा बदला घेऊ. छायेने थोडे घाबरलेल्या आवाजात विचारले, काय जिजाजी, तुम्ही तर रागावलात? आम्ही फक्त मजा करत होतो. प्रभाकर हसत म्हणाला, अहो मी कुठे म्हणालो की मी सिरियस आहे. हे ऐकून सगळे हसू लागले. निशाची आई आणि बहिणीसुद्धा त्यांना हसताना पाहून आनंदी झाल्या. निशाची आई निशाला असा समजूतदार आणि आनंदी नवरा मिळाल्यामुळे समाधानी होती. संध्याकाळी निशा आणि प्रभाकर परत गेले. रचना आणि सुधाजींनी जेवण आधीच बनवले होते. रात्री निशाची सासू तिला म्हणाली, निशा बेटा, उद्या तुझी पहिली स्वयंपाकाची रस्म आहे. चूलपूजन केल्यानंतर तुला जेवण बनवायचं आहे. निशाने हळू आवाजात उत्तर दिले, हो आई. दुसऱ्या दिवशी निशा लवकर उठली, आंघोळ करून पूजा केली आणि पहिल्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. सुधाजींनी तिला सांगितले, बाकीचं जेवण आम्ही बनवतो, तू फक्त गोडात खीर बनव, कारण पहिल्या स्वयंपाकाला काहीतरी गोड असलं पाहिजे. आणि तसंही प्रभाकरला खीर खूप आवडते. निशा मन लावून स्वयंपाक करू लागली. तिने खूप प्रेमाने सगळं जेवण तयार केलं. जेवणासाठी सगळे लोक बसले होते. निशाची सासू आणि रचना जेवण वाढत होत्या आणि निशा त्यांना मदत करत होती. जेवताना सर्वांनी निशाच्या हातच्या स्वयंपाकाची खूप प्रशंसा केली. सुधाजींनी प्रभाकरला विचारले, बेटा तुला जेवण कसं वाटलं? प्रभाकर म्हणाला, आई जेवण खूप स्वादिष्ट आहे, खूपच स्वादिष्ट. कुणीतरी खूप प्रेमाने बनवले आणि खीर तर अजूनच अप्रतिम झाली आहे, मला खूप आवडली. असं म्हणत त्यांनी निशाकडे पाहिलं. दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या आणि निशाने लाजून डोळे खाली झुकवले व हसली. प्रभाकरही हलकासा हसला. दोघांमध्ये अजून नवरा बायकोसारखं नातं पूर्णपणे जुळलं नव्हतं, पण ते एकमेकांशी चांगले मित्रासारखे वागत होते. तसेही प्रभाकरच्या चांगल्या स्वभावाने आणि व्यक्तिमत्वाने ती प्रभावित झाली होती. प्रभाकरलाही आता निशा खूप आवडू लागली होती. त्यालाही आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न करून योग्य निर्णय घेतल्यासारखे वाटत होतं. अजून त्यांच्यात प्रेमाची भावना नव्हती, पण हळूहळू ते एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले होते. काही दिवसांनी निशाला माहेर राहून फोन आला की
तिच्या आईची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ती काही दिवस माहेरी राहण्यासाठी गेली. निशा माहेरी गेल्यामुळे खूप आनंदी होती, पण इकडे प्रभाकरला मात्र तिची खूप आठवण येऊ लागली. रिकाम्या खोलीत तिला शोधत राहण्याची त्याला सवय झाली होती. आता त्याला जाणू लागलं की कदाचित त्याला निशाशी प्रेम होऊ लागलं आहे. निशालाही माहेरी आई वडिलांसोबत वेळ घालून आनंद वाटत होता, पण त्याचवेळी तिलाही प्रभाकर आणि सासरचीही आठवण येत होती. या काळात निशा आणि प्रभाकर रोज फोनवर बोलायची. पुढे असेच 15 दिवस निघून गेले. शेवटी प्रभाकर स्वतः निशाला घ्यायला तिच्या माहेरी गेला. परतताना गप्पांच्या ओघात निशाने त्याला विचारले, तुम्हाला माझी आठवण येत होती का? प्रभाकर हसत म्हणाला, खूप. प्रत्येक क्षणी मी तुला खूप मिस करत होतो आणि तुला माझी आठवण आली नाही का? निशाने हसत उत्तर दिलं, माहीत नाही, पण फक्त तुम्हालाच बघावंसं वाटत होतं. प्रभाकरने गंमत करत विचारले, अच्छा, म्हणजे याचा अर्थ तुला माझ्यावर प्रेम तर झालं नाही ना? निशाचे गाल लाजेने लाल झाले. तिने लाजून हसत उत्तर दिले, हो, असं म्हणायलाही काही हरकत नाही. तसेच असू शकते. रात्री जेवण करून निशा आणि प्रभाकर आपल्या खोलीत गेले. निशा आपले दागिने काढत होती, पण तिचे कानातले निघत नव्हते. प्रभाकर म्हणाला, थांब, मी मदत करतो. असं म्हणत तो निशाच्या अगदी जवळ गेला आणि तिचे कानातले काढू लागला. प्रभाकरच्या गरम श्वासांचा स्पर्श निशाला चेहऱ्यावर जाणवत होता. त्याच्या इतक्या जवळ येण्याने निशाच्या मनात काहीसा गोंधळ उडत होता. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले होते. प्रभाकरचा हात निशाच्या कमरेवर गेला आणि निशाचा हात त्याच्या खांद्यावर. काही वेळात दोघंही आपले भान हरपून गेले. आज ते दोघे पूर्णतः एकमेकांचे झाले होते. सकाळी निशा जागी झाली तेव्हा तिने आरशात आपल्या मानेला आणि गळ्याच्या आजूबाजूला पाहिले. जिथे काही लालसर खुणा उमटल्या होत्या त्या पाहून ती खुदकन हसली आणि उठून आवरायला लागली. प्रभाकरही आंघोळ करून वडिलांसोबत बाहेर गेला. जेव्हा संध्याकाळी प्रभाकर घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की निशा खोलीत उभी राहून मोबाईल हातात घेऊन काहीतरी विचार करत होती. त्याला पाहताच ती एकदम म्हणाली, माझ्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची आहे. प्रभाकरने तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहत विचारले, सांग ना, काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? निशाने श्वास घेत सांगितलं, मी 2 वर्षांपूर्वी PSI पोलीस पदासाठी परीक्षा दिली होती. त्यावेळी निकाल लांबणीवर पडला होता, पण आता तो लागला आहे आणि मी त्यात उत्तीर्ण झाली आहे. आता फक्त शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी बाकी आहे. पण मला समजत नाही की मी ही नोकरी करू शकते का? आईबाबांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही, किंवा तुम्हीच जर नाही म्हणलं तर? ते ऐकून प्रभाकरला खूप आनंद झाला आणि त्याने निशाला उचलून घेतले. पण त्यानंतर तो काहीसा विचार करत म्हणाला, हे बघ, माझ्या बाजूने तुला कोणती अडचण नाही, पण तुला तर माहीतच आहे की मी आईबाबांचा खूप आदर करतो. आपण त्यांच्याशी एकदा बोलून बघू, त्यांचे विचारही समजून घेऊया आणि माझे मत विचारशील तर मला वाटते तू नक्कीच ही संधी घ्यायला हवीस. मी स्वतःही IPS पोलीस होण्याचं स्वप्न बाळगतोय. माझाही निकाल लवकरच लागणार आहे. याआधी मी 2दा परीक्षा दिल्या होत्या, पण दोन्ही वेळेस माझा निकाल फेल लागला. कदाचित यावेळेसही माझा निकाल फेल. निशाने प्रभाकरच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, असं बोलू नका, तुमचाही निकाल यावेळी चांगला लागू शकतो. प्रभाकर हसत म्हणाला, पण मला गॅरंटी नाही. काही हरकत नाही, तू माझे स्वप्न पूर्ण केले आहेस. आता फक्त आपल्याला आईबाबांची परमिशन घ्यायची आहे. निशा त्याच्याकडे पाहत राहिली आणि ती मनात विचार करू लागली, मी किती भाग्यवान आहे जो मला असा नवरा मिळाला, जो प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत आहे. आता फक्त आईबाबांशी बोलायचं आहे. जर त्यांनी होकार दिला तर माझं स्वप्नही पूर्ण होईल. तिने ठरवलं की संध्याकाळी जेवणाच्या वेळी ती ही गोष्ट सगळ्यांसमोर मांडेल. संध्याकाळी जेवणाच्या वेळी निशा सासूच्या मदतीने सर्वांना जेवण वाढत होती. ती म्हणाली, माझ्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची आहे. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. तिचे सासरे म्हणाले, बोल ना बेटी,
कसली गोष्ट आहे? निशाने थोडा आत्मविश्वास गोळा करत सांगितलं. बाबा, 2 वर्षांपूर्वी मी PSI परीक्षेसाठी परीक्षा दिली होती. लॉकडाऊनमुळे निकाल लांबणीवर पडला होता, पण आज निकाल लागला आहे आणि मी उत्तीर्ण झाले आहे. आता फक्त फिजिकल आणि मेडिकल टेस्ट बाकी आहेत, पण तुमची परवानगी असल्याशिवाय मी काही करणार नाही. हे ऐकताच तिवारीजींच्या हातातील घास थांबला. त्यांनी प्रभाकरकडे पाहिलं आणि विचारलं, प्रभाकर, तुझे काय मत आहे? प्रभाकर म्हणाला, बाबा, मी निशाचा पूर्ण पाठिंबा देतो, पण आम्हाला तुमच्या आणि आईच्या मताचाही आदर आहे. निशाने हात जोडत म्हटलं, तुम्ही सांगाल तसंच होईल. त्यावर तिवारीजी म्हणाले, बेटी, जर तुझ्या जागी माझी मुलगी असती तर मी तिला नक्कीच परवानगी दिली असती. तू आमच्या घरची सून आहेस, पण त्याआधी तू मला माझ्या मुलीसारखीच आहे. जर गावातील इतर मुली पोलीस होऊ शकतात, तर आमच्या घरची सून पोलीस का होऊ शकत नाही? लवकर किचनमधून साखर घेऊन ये आणि सर्वांचं तोंड गोड कर. हे ऐकताच निशा आश्चर्यचकित झाली. तिची सासूही म्हणाली, बेटा, तुझ्या सासऱ्यांच्या निर्णयाला मीही पाठिंबा देते. निशाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने मनोमन देवाचे आभार मानले. पुढे 15 दिवसानंतर प्रभाकरचाही निकाल लागला आणि तोही उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. निशा आणि प्रभाकर दोघंही आता त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत होते. काही महिन्यानंतर ते दिल्लीला प्रशिक्षणासाठी रवाना झाले. काही काळानंतर निशाला आपण गरोदर असल्याचे कळाले. 6 महिन्यानंतर तिने प्रसूतीसाठी रजा घेतली आणि 3 महिन्यांनी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिवारीजी आणि सुधाजी आनंदाने भारावले होते. पुढे 6 महिन्यानंतर निशाने पुन्हा नोकरी सुरू केली. तिच्या आणि प्रभाकरच्या कष्टाचा परिणाम म्हणजे त्यांनी दिल्लीमध्ये स्वतःचं घर आणि गाडी घेतली. तर दुसरीकडे रोहित अजूनही अविवाहित होता. हुंड्यासाठी त्याने निशाला लग्नाला नकार दिल्याने त्याची समाजात हुंडालालची अशी प्रतिमा बनली होती. त्यामुळे कोणीही त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. आता त्याला आपल्या चुकीवर पश्चाताप होत होता. निशाने प्रभाकरने मेहनतीने आपले स्वप्न साकारले होते. प्रेम, विश्वास आणि समर्पणाने आपले आयुष्य सुंदर बनवले होते. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.